Welcome students. Today we are going to start another new chemical property of amines. Okay, so we can focus here. We are studying chemical properties of amines. Here, next chemical property number 8 म्हणजे chemical reaction 8. Aromatic electrophilic substitution reactions. कोणते reactions पाहिजे का? Aromatic electrophilic substitution reactions. तर ज्या ज्या amines मध्ये aromatic ring प्रेझेंट असते त्यांना aromatic amines असं आपण म्हटलेलं आहे. मग ते एक्झाम्पल जर पाहिले तर aromatic amines एक्झाम्पल कोणते? तर aromatic amines प्रायमरी एक्झाम्पल कोणते? पहिलं तर ते आहे aniline. ते कोणते? तर aniline. तर aromatic amine मध्ये काय काय रिएक्शन्स होतात ते आपल्याला पाहिजे का? कोणते रिएक्शन्स पाहिजे आपल्याला? aromatic electrophilic substitution reactions. aromatic याचा अर्थ काय? aromatic रिंग वरती. ओके, इलेक्ट्रोफिलिक याचा अर्थ काय? एका इलेक्ट्रोफाइलनं दुसऱ्या इलेक्ट्रोफाइलला रिप्लेस करणं म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. Substitution reaction in which weaker electrophile is replaced by stronger electrophile is called as a electrophilic substitution reactions. Okay, आता पहा एक्झाम्पल देणार आहे आपल्याला. तीन मेन रिएक्शन्स पाहायचे आता. ब्रोमिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन असे रिएक्शन्स आपल्याला पाहायचे आता. पण हे समजून घेत असताना मी काही रिझल्टिंग स्ट्रक्चर काढून देणार आहे. पहा इथं aromatic electrophilic substitution reactions. सगळ्यात पहिलं aromatic amine कोणतं? विच इज द आपण म्हणू शकतो पॅरेंट aromatic amine. तर C6H5NH2 इज अ पॅरेंट aromatic amine. दॅट इज aniline. हे कोणतं आहे? तर aniline. ओके, लक्षात ठेवा हे aniline आहे. मी जर असं लिहिलं असतं C6H5, ओके, इथं पहा NH, इथं CH3 लिहिलं असतं तर NH2 चा एक हायड्रोजन CH3 ने काढला. हा प्रायमरी aromatic amine आहे, हा सेकंडरी aromatic amine आहे. आणि मी जर असं केलं असतं इथं aromatic ring आणि इथं N, इथं CH3 आणि इथं CH3 जर केलं असतं तर इथं नायट्रोजनचे सर्वचे सर्व हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले होते. मग हा टर्शियरी अमाइन आहे. पहा, हा प्रायमरी aromatic amine, हा सेकंडरी aromatic amine, हा टर्शियरी aromatic amine. ओके, तर मला म्हणायचं aromatic amine show electrophilic substitution reactions. कोणत्या? तर अमाइन्स मध्ये हा जो NH2 आहे या NH2 च्या नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर असते. काय असते? तर लोन पेअर. तर प्रायमरी अमाइनो म्हणजे हा, लक्षात घ्या, प्रायमरी अमाइनो म्हणजे हा, सेकंडरी अमाइनो म्हणजे हा आणि टर्शियरी अमाइनो म्हणजे हा. हे जे नायट्रोजन ॲटम आहेत हे नायट्रोजन इलेक्ट्रॉन देणारे असतात. कसे असतात? तर इलेक्ट्रॉन देणारे. मी एक सेंटेन्स सांगतो. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन मध्ये NH2, NHR किंवा NR2 these are इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स. कसे असतात? तर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असतात. म्हणून मी असं म्हणतो, पहा इथं NH2, NH2, NHR, NHR or NR2 or NR2 are activating and ortho-para directing group and ortho-para directing group. हे लक्षात ठेवा, ऍक्टिव्हेटिंग अँड ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग ग्रुप हे काय असतात मी तुम्हाला समजून सांगणार आहे. कोणते? NH2 म्हणजे कोणते? प्रायमरी अमाइन. लक्षात ठेवा NH2 म्हणजे कोणते? तर हे प्रायमरी अमाइन. NHR म्हणजे काय? NHR म्हणजे काय? तर लक्षात ठेवा NHR म्हणजे NH आणि त्याला कोणता ग्रुप जोडलाय? हा मिथिल म्हणजे R. NHR. ओके, R म्हणजे अल्किल ग्रुप. आणि दुसरा कोणता आहे? NR2. या नायट्रोजनला एक मिथिल म्हणजे R आणि दुसरा मिथिल म्हणजे R म्हणजे NR2. म्हणजे कोणतं? तर NR2. काय सांगते पहा, काय सांगते पहा, इन aromatic amines NH2, NHR and NR2 are activating and ortho-para डायरेक्टिंग ग्रुप. ऍक्टिव्हेटिंग अँड ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग ग्रुप 11 वेळा आपण स्टडी केलेले. ऍक्टिव्हेटिंग म्हणजे कोणते? atom or group of atom which gives electron to aromatic ring and ringate more reactive are called as activating. जे जे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम हे aromatic रिंगला इलेक्ट्रॉन देतात त्यांना ऍक्टिव्हेटिंग म्हणायचं असतं. आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्या रिंगची रिऍक्टिव्हिटी बेंझिन पेक्षा वाढते आहे, त्या बेंझिन रिंग पेक्षा वाढते. म्हणून त्यांना आपण म्हणतो डायरेक्टिंग. ऍक्टिव्हेटिंग अँड ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आपल्याला पाहायचा आहे. ओके, चला एक्झाम्पल देतो. बघा एक्झाम्पल NH2 is NH2 in
aniline पहा इथं NH2 in aniline is activating and O, P directing group समजून सांगणार आहे. पहा इथं aniline फॉर्म्युला काय सर तुम्ही काढलाय म्हणून C6H5NH2. ओके पहा इथं तुम्ही C6H5NH2 हा aniline फॉर्म्युला दिसतो तुम्हाला. C6H5NH2 क्लिअर दिसतंय का? पहा इथं काढतोय कारण समजून घ्या. हे जर समजलं तर पुढच्या तीनही रिएक्शन तुम्हाला लगेच समजतात. हे पहा C6H5NH2 नायट्रोजनच्या डोक्यावरती काय असते लोन पेअर. ही अरोमॅटिक रिंग आहे. ही कोणती रिंग आहे? ही अरोमॅटिक रिंग आहे आणि या रिंगला NH2 जोडलेला आहे. NH2 हा इलेक्ट्रॉन रिच आहे. नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर आहे. NH2 हा इलेक्ट्रॉन रिच ग्रुप ऑफ ॲटम आहे. काय सांगते पहा नायट्रोजन आपले दोन इलेक्ट्रॉन हा काय करतो नायट्रोजन आपले दोन इलेक्ट्रॉन रिंग कडे ट्रान्सफर करतो. कोणाकडे? रिंग कडे. नायट्रोजन आपली लोन पेअर ही बॉन्ड पोझिशन वरती शिफ्ट करतो. त्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत का पा इलेक्ट्रॉन्स हे इलेक्ट्रॉन्स ऍटम पोझिशन वरती येतात. ओके आणि याला मी म्हणतो पहिलं स्ट्रक्चर. हे कोणतं आहे? पहिलं स्ट्रक्चर. पहा आता फरक पहा. नायट्रोजन आपले इलेक्ट्रॉन जर या बॉन्ड पोझिशन वरती शिफ्ट केले तर इथं नायट्रोजन कार्बन डबल बॉन्ड होतो आणि कार्बनला किती बॉन्ड असतात? 4. सध्या कार्बनला पहा कार्बन डबल बॉन्ड कार्बन 2, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन 3 आणि कार्बन सिंगल बॉन्ड नायट्रोजन 4 आहेत. जर हे लोन पेअर इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले आणि पहा शिफ्ट झाले आणि इलेक्ट्रॉन जर मायग्रेट नाही झाले तर कार्बनला 5 बॉन्ड होतात जे की नसतात. म्हणून ऍज सून ऍज दीज इलेक्ट्रॉन्स कोणते लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या बॉन्ड वरती शिफ्ट होतील त्याच वेळेस इमिडिएटली हे इलेक्ट्रॉन्स ऍटम पोझिशन वरती येतील आणि पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय असेल ते तुम्ही मला सांगू शकता. काय असेल पहा बरं विचार करा थोडासा. तर हे इलेक्ट्रॉन्स इथं आले तर पहा अगोदर काढतो. हा नायट्रोजन. ओके या नायट्रोजनला 2 हायड्रोजन आहेत. ओके हे इलेक्ट्रॉन जर इथं आले तर नायट्रोजन कार्बन कोणता बॉन्ड? डबल बॉन्ड. कोणता बॉन्ड? तर डबल बॉन्ड. ओके इथं पहा काढतो. हा नायट्रोजन कार्बन एक मिनिट थोडासा तिरपा बॉन्ड झाला तो तुम्हाला स्पष्ट सगळं काढून दाखवतो क्लिअर. ओके इथे पहा ही रिंग. ओके ही काय तर रिंग. अगोदरचा हा नायट्रोजन हा कार्बन नायट्रोजन बॉन्ड याला 2 H याच्यावरची इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट झाली म्हणजे कोणता बॉन्ड तयार झाला आहे? डबल बॉन्ड. ओके हे इलेक्ट्रॉन कुठे यायले तर हा पाय बॉन्ड आहे ना पाय इलेक्ट्रॉन्स या ऍटमच्या पोझिशन वरती आले तर ओके मायनस चार्ज दाखवतो आपण इलेक्ट्रॉनची जोडी आणि इथं जसं तसं. हे पहिलं स्ट्रक्चर आहे. हे इलेक्ट्रॉन्स इथं आले डबल बॉन्ड तयार झाला. ऍज सून ऍज हे इलेक्ट्रॉन मायग्रेट झाले ऍटम पोझिशन होती हे 2 इलेक्ट्रॉन्स. ओके आता हे पाय इलेक्ट्रॉन्स इथं जे ऍटम पोझिशन वर आले ते तिथं मुक्कामी थांबलेत का? तर नाही. हे इलेक्ट्रॉन्स शेजारच्या बॉन्ड पोझिशन वरती शिफ्ट होतात आणि हे इलेक्ट्रॉन जर इथं शिफ्ट जर झाले तर इथं कार्बन डबल बॉन्ड होतो. परत पहा कार्बन डबल बॉन्ड जर झाला इथं 2 आणि इथं एक सोबत बॉन्ड असतो म्हणजे 5 बॉन्ड होतील. म्हणून तसं शक्य नसतं. हे 2 इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले की हा पाय इलेक्ट्रॉन या इथे येतात या ऍटम पोझिशन वरती. हे दुसरं स्ट्रक्चर आहे. तिसरं स्ट्रक्चर कोणतं? तर पहा तिसरं स्ट्रक्चर ते असं तुम्हाला स्ट्रक्चर काढता येतं. आणि आणखी एक सांगायचंय नायट्रोजन लोन पेअर इकडे शिफ्ट केली की नायट्रोजन कार्बन डबल बॉन्ड झाला. नायट्रोजनला 3 कोलन बॉन्ड असतात. ओके इथं नायट्रोजनच्या डोक्यावरती कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. नायट्रोजनचे 2 हायड्रोजन सोबत कोलन बॉन्ड एक कार्बन सोबत होता आणि लोन पेअर शिफ्ट करून चौथा बॉन्ड इथं तयार झालेला आहे म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. 1 मोर प्रोटॉन इज एक्स्ट्रा म्हणून पॉझिटिव्ह चार्ज. नंतर इलेक्ट्रॉन शिफ्ट झाली इथं तयार झालं. आता पुढच्या स्ट्रक्चर मध्ये काय असेल? वरती आणखी कोणत्याही प्रकारचा बदल नाही म्हणून इथं कोणता? कार्बन इथं नायट्रोजन समोर H2 इथं चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. ओके हे इलेक्ट्रॉन्स इथं जर शिफ्ट झाले तर कोणता बॉन्ड येईल? डबल बॉन्ड. हे इलेक्ट्रॉन जर इथं आले तर किती इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन. चार्ज कोणता? मायनस आणि इथं हे. ओके हे पहा इथं शिफ्ट झाले डबल बॉन्ड इथं निगेटिव्ह चार्ज. ओके नंतर पुन्हा हे स्ट्रक्चर नंबर 3 आहे. स्ट्रक्चर नंबर 3 आहे. स्ट्रक्चर नंबर 3 आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉन्स परत हे बॉन्ड पोझिशन वरती शिफ्ट होतील. हे इलेक्ट्रॉन्स परत ऍटम पोझिशन वरती शिफ्ट होतील आणि पुढचं येणारं स्ट्रक्चर आहे ते असं सांगता येईल का? पहा बरं. हा इथं कोणता बॉन्ड होता? इथं अगोदर आणखी आहे कोणताही फरक नाही तर सध्या तरी. हे पहा इथं NH2. ओके
कार्बन डबल बॉन्ड NH2 पॉझिटिव्ह चार्ज, नंतर इथं डबल बॉन्ड आहे, हे इलेक्ट्रॉन्स इथं जर शिफ्ट जर झाले तर डबल बॉन्ड, आणि परत इलेक्ट्रॉन जर इथं आले तर इलेक्ट्रॉन आले की पुन्हा निगेटिव्ह चार्ज, हे दोन इलेक्ट्रॉन आणि दोन इलेक्ट्रॉन मुळे निगेटिव्ह चार्ज. आता हे इलेक्ट्रॉन इथं आले तर परत हे चौथं स्ट्रक्चर आहे, हे चौथं स्ट्रक्चर आहे, हे इलेक्ट्रॉन या बॉन्ड पोझिशन वरती शिफ्ट होतील, हे इलेक्ट्रॉन बॉन्ड पोझिशन वरती शिफ्ट होतील आणि परत हे वापस जातील नायट्रोजन कडे, हे परत वापस जातील नायट्रोजन कडे. आणि मिळणारं स्ट्रक्चर कसं असेल पहा बरं. मिळणारं स्ट्रक्चर असं असेल, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, ओके, इथं डबल बॉन्ड नवीन तयार झाला, नंतर हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले, इथं डबल बॉन्ड, आणि हे परत इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे जर गेले तर परत NH2 आणि ह्याच्या डोक्यावरती दोन इलेक्ट्रॉन्स. हे स्ट्रक्चर नंबर कितवं तर पाचवं आहे. कितवं स्ट्रक्चर आहे? पाचवं आहे. मला काय सांगायचं ते तुम्ही नीट पाहता. हे ॲनिलीनचं स्ट्रक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो. हे कशाचं स्ट्रक्चर आहे तर हे ॲनिलीनचं स्ट्रक्चर आहे. C6H5NH2. नायट्रोजन दोन इलेक्ट्रॉन इथं टाकले. आता मला एवढं सांगा, इलेक्ट्रॉन हे नायट्रोजन म्हणजे NH2 कडून रिंग कडे आले का रिंग कडून नायट्रोजन कडे गेले? सुरुवातीला जर आपण पाहिलं तर नायट्रोजन कडून इलेक्ट्रॉन एरोमॅटिक रिंग कडे आले, बरोबर आहे ना. मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम NH2 टू एरोमॅटिक रिंग. आणि म्हणून जे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम हे इलेक्ट्रॉन एरोमॅटिक रिंगला देतात त्यांना इलेक्ट्रॉन रिलीजिंग, आणि इलेक्ट्रॉन रिलीज केल्यामुळे रिंग काय होते? रिंग रिएक्टिव्ह होते. रिंग काय होते? रिएक्टिव्ह होते. म्हणून त्याला ऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हटलं जातं. कोणते? ऍक्टिव्हेटिंग. पहा, नायट्रोजन इलेक्ट्रॉन शिफ्ट केले, इथे डबल बॉन्ड तयार झाला, हे 5 इलेक्ट्रॉन्स या ऍटम पोझिशन वरती, नंतर हे इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट झाले, हे इलेक्ट्रॉन्स इथे आले, हे 3 नंबरचं स्ट्रक्चर. पुन्हा हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, हे इलेक्ट्रॉन परत इथे आले, हे 4 नंबरचं स्ट्रक्चर. हे इलेक्ट्रॉन्स परत या बॉन्ड पोझिशन वरती शिफ्ट झाले, परत इलेक्ट्रॉन्स वापस आले, हे 5वं स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरला आपण म्हणतो रेझोनन्स स्ट्रक्चर्स. मी फिगर काय सांगतो पहा. दिस इज द फिगर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर्स. कोणते? रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ ॲनिलीन. रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ ॲनिलीन. ॲनिलीन इज अ एरोमॅटिक 1 डिग्री अमाइन. ॲनिलीन हे प्रायमरी एरोमॅटिक अमाइन आहे. आता हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत, यांचा सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे. 1 2 3 4 आणि 5 हे जे 5 स्ट्रक्चर्स आहेत यांना एकमेकाचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स म्हणतो. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युलाही सारखा आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युलाही सारखा आहे, फक्त अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज डिफरंट. Arrangement of electron is different and hence are called as a resonance structure किंवा त्यांना canonical structure किंवा contribution electrons झालं म्हणून यांना contributing structures असं म्हणतो. तर हे जे resonating structures होतात, हे जे resonating structures झालेले आहेत, तर मला सांगा मायनस चार्ज हा कोणत्या पोझिशन वरती आलेला आहे? तुम्हाला माहिती आहे, हे असं मी जसं म्हटलं C6H5NH2, हे पहा C6H5NH2, NH2 जोडलेला कार्बन 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. मायनस चार्ज हा कोणत्या पोझिशन वरती आलेला आहे? पहिल्या स्ट्रक्चर मध्ये मायनस चार्ज आहे का? कुठं नाही. दुसऱ्यामध्ये आहे, मला दिसतोय हे मायनस चार्ज. कशामुळे आला? इलेक्ट्रॉन मुळे. इलेक्ट्रॉन रिच सेंटर वरती मायनस चार्ज असतो. इलेक्ट्रॉन रिच सेंटर वरती मायनस चार्ज. हे इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे. ओके, किती नंबरची पोझिशन आहे पहा वरती. NH2 जर याला जोडलेला असेल तर ती 2 नंबरची पोझिशन, म्हणजे ही आहे ऑर्थो पोझिशन. कोणती? ऑर्थो. 0 नाही बरं, ऑर्थो. नंतर 3 नंबरच्या स्ट्रक्चर मध्ये इलेक्ट्रॉन रिच सेंटर कोणते? हे पहा, दिसतं तुम्हाला हे. आणि या पोझिशनला काय म्हणतो आपण? 2 1 2 किंवा 1 6 पोझिशनला ऑर्थो, 1 3 किंवा 1 5 ला मेटा, आणि 1 4 पोझिशनला आपण काय म्हणतो? सॉरी, इथं या मेटा पोझिशन आहे, सॉरी. आणि 1 4 पोझिशनला काय म्हणतो आपण? पॅरा. 3 नंबरच्या स्ट्रक्चर मध्ये इलेक्ट्रॉन रिच सेंटर कोणता आहे हे दिसते तुम्हाला हे. तर ही पोझिशन कोणती आहे? प्यारा. 4 नंबरच्या स्ट्रक्चर मध्ये ही कोणती पोझिशन आहे? ऑर्थो. आणि शेवटी 5 नंबरच्या स्ट्रक्चर मध्ये मात्र निगेटिव्ह चार्ज नाही. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन रिच सेंटर. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन रिच सेंटर. तुम्हाला दिसतात हे 2 इलेक्ट्रॉन्स. मग मला सांगा, या एरोमॅटिक रिंगला NH2 ग्रुप अटॅच केल्यामुळे काय काय झालं बरं? NH2 हा इलेक्ट्रॉन देतो. NH2 मधला नायट्रोजन हा एरोमॅटिक रिंगला इलेक्ट्रॉन देतो, आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळं इलेक्ट्रॉन रिच सेंटर हे ऑर्थो, राहिलेले 2 ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन वरती जनरेट होतं.
ड्यू टू द इलेक्ट्रॉन रिलीजिंग nature of NH2 group. Electron reach center generated at ortho and para position of aniline. मग इलेक्ट्रॉन रीच सेंटर वरती कोण अटॅक करत असतं तर लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन रीच सेंटर वरती मी काय लिहितोय पहा इलेक्ट्रॉन रीच सेंटर वरती कोण अटॅक करत असतं तर इलेक्ट्रोफाइल अटॅक करत असतात. कोण इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे तुम्हाला शब्दातच माहिती आहे इलेक्ट्रॉन श्रीमंत असलेले जे सेंटर असतात त्यांच्यावरती इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन आणि फाइल म्हणजे लविंग. फाइल म्हणजे काय लविंग लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रॉन लविंग याचा अर्थ काय इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन रिच सेंटर वरती इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीशीज म्हणजेच इलेक्ट्रोफाइल्स अटॅक करत असतात लक्षात ठेवा. हा मग आता माझा मेन पॉइंट आलाय तो इथला. NH2 in aniline is activating and O, P directing group. याचा अर्थ काय तर याचा अर्थ NH2 हा इलेक्ट्रॉन देतो म्हणून ह्या रिंगची रिएक्टिव्हिटी बेंझिन रिंग पेक्षा वाढते. एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. ही पहा ही बेंझिन रिंग आहे. नंतर इथं एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. हे एक्झाम्पल पहा हा NO2 ग्रुप आहे आणि तिसरं एक्झाम्पल मी देतो तुम्हाला ॲनिलीनचं. कोणतं एक्झाम्पल ॲनिलीनचं एक्झाम्पल. ही बेंझिन रिंग आहे हिची रिएक्टिव्हिटी मीडियम आहे. NO2 जोडला NO2 हा इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे म्हणून हा लेस रिएक्टिव्ह आहे आणि NH2 जोडल्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते म्हणून हा मोर रिएक्टिव्ह आहे. म्हणून लक्षात ठेवा ऍक्टिव्हेटिंग याचा अर्थ काय जे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम एरोमॅटिक रिंगला जोडले असतात इलेक्ट्रॉन देतात त्यांना ऍक्टिव्हेटिंग असं म्हणायचं. आणि त्या ग्रुपच्या उपस्थितीमुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तयार होत असेल तर त्यांना O, P डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणतो. आपण 11वीला एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मध्ये पाहिलेलं आहे पण कदाचित तुम्ही विसरला असू शकता म्हणून त्याच्याविषयी मी सांगत आहे. ओके लक्षात आलं का. मग मी असं म्हणतोय फक्त ॲनिलीनच्या बाबतीत सांगत आहे का मी नाही. मी तर एक्झाम्पल ॲनिलीनचे घेतलंय. दीज आर द रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ ॲनिलीन. पण तुम्हाला मी असं म्हणतो की ज्या एरोमॅटिक अमाइन्स मध्ये NH2 ग्रुप असतो किंवा NHR ग्रुप असतो किंवा NR2 ग्रुप असतो ते सर्व ग्रुप म्हणजे हे असे ते सर्व ग्रुप हे ऍक्टिव्हेटिंग आणि ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग असतात. ऍक्टिव्हेटिंग अँड ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. ऍक्टिव्हेटिंग याचा अर्थ इलेक्ट्रॉन देतात आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे रिंगची रिएक्टिव्हिटी वाढते आणि परिणामी इलेक्ट्रॉन रिच सेंटर हे ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वरती होतात आणि म्हणून येणारे इलेक्ट्रोफाइल हे E+ ने दाखवतो. इलेक्ट्रोफाइल हा Cl+ असू शकतो तो Br+ असू शकतो तो NO2+ असू शकतो. या प्रकारचे जे इलेक्ट्रोफाइल्स असतात इलेक्ट्रोफाइल्सचे इलेक्ट्रॉन रिच सेंटर ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वरती अटॅक करत असतात. कधी पण चोर श्रीमंताच्या इथं चोरी करतो चोर चोराच्या इथं चोरी करत नाही. जसं तुम्हाला माहितीये तसं मला सांगायचं आहे. इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे इलेक्ट्रॉन लविंग स्पीशीज म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीशीज आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीशीज अमाइन मध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वरती अटॅक करत असतात जनरली. ओके तर आता आपल्याला रिएक्शन पाहिजे. ही मोडणार आहे आपल्याला पाहिजे आता रिएक्शन्स. हे मोडतोय मी. एक्झाम्पल घेऊ आता. केमिकल प्रॉपर्टीज पाहू आपण. हे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत ॲनिलीनचे. ॲनिलीनच्या रेझोनन्स स्ट्रक्चर्स मध्ये इलेक्ट्रॉन रिच सेंटर कोणते आहेत बरं विद्यार्थी मित्रांनो तर इलेक्ट्रॉन रिच सेंटर हे ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स आहेत. कोणते ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स आहेत. आता आपल्याला 3 रिएक्शन्स जनरली पाहायच्या आहेत. 3 जनरल रिएक्शन्स म्हणजे जनरली आपल्याला 3 रिएक्शन्स पाहायच्या आहेत. एक आहे ब्रोमिनेशन, दुसरी आहे नायट्रेशन आणि तिसरी आहे सल्फोनेशन. ओके आता आपल्याला केमिकल प्रॉपर्टी पाहायची. आता मी टाकतो इथं ब्रोमिनेशन. काय टाकतोय पहा ब्रोमिनेशन. एक्झाम्पल पाहायचं. ब्रोमिनेशन
ब्रोमिनेशन रिएक्शन आपल्याला पाहिजे. आता ब्रोमिनेशन म्हणजे काय, डेफिनेशन सांगतोय. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ब्रोमिनेशन? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ रिंग बाय ब्रोमीन ॲटम इज कॉल्ड ॲज अ ब्रोमिनेशन रिएक्शन. ब्रोमिनेशन रिएक्शन पाहिजे. मी असं म्हणतोय कन्व्हर्जन ऑफ, इथं पहा एक्झाम्पल काय आहे, तर कन्व्हर्जन ऑफ aniline into 2,4,6 ट्रायब्रोमो aniline. मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला प्रश्न असतो हाऊ aniline is converted into 2,4,6 ट्रायब्रोमो aniline. तर एक्झाम्पल देतो पहा. मी असं म्हणतोय की इथं आपण घेत आहोत कोनिकल फ्लास्क. कोणता फ्लास्क? कोनिकल फ्लास्क. हे पहा, हा घेतला कोनिकल फ्लास्क. आज थोडासा शेप बदललाय मी, हा नाही आहे हो. हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? aniline. काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो? aniline घ्यायचं. aniline फॉर्म्युला कोणता? C6H5NH2. मी घेतला aniline. पहा इथे लिहितोय aniline. लिहू का? हे घ्या C6H5NH2 हा घेतला aniline. ओके, याचं नाव काय? aniline. नंतर पहा काय सांगतो. नंतर एक टेस्ट ट्यूब घेत आहे मी. काय घेतो? एक टेस्ट ट्यूब. तुम्हाला ओळख करून देतो पहा. टेस्ट ट्यूब, ही टेस्ट ट्यूब आहे. ओके, आता ही टेस्ट ट्यूब आहे. मला आणखी तुम्हाला दोन एक्झाम्पल द्यायचे. तर बरं ठीक आहे, चला. टेस्ट ट्यूब, आणि या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं आहे मला वॉटर. काय घ्यायचंय? वॉटर H2O, पाणी घ्यायचं आहे. पाणी, आणि त्यात ऍड करायचं आहे ब्रोमीन. त्यात ऍड काय करायचं? तर ब्रोमीन आणि H2. मग काय झालं याच्यामध्ये? या टेस्ट मध्ये काय? तर ब्रोमीन आणि H2. त्याला ब्रोमीन वॉटर म्हटलं जातं. त्याला ब्रोमीन वॉटर. वॉटर आणि ब्रोमीन याच्या मिक्सचरला ब्रोमीन वॉटर म्हटलं जातं. आणि ब्रोमीन वॉटर हे टाकायचं आहे आपल्याला aniline मध्ये. कशा टाकायचे विद्यार्थी मित्रांनो? aniline मध्ये. आणि त्याला थोडंसं नॉर्मल हीट करायचे. काय रिएक्शन होते तुम्हाला मी सांगतो. aniline is react with bromine in presence of bromine water. पहा, water act as a solvent. इथं वॉटर काय आहे? तो वॉटर सॉल्व्हंट आहे. ओके, वॉटर काय? तर सॉल्व्हंट. इट गिव्स काय देतं ते पहा. तर ते देतं हे असं. मी सांगतो तुम्हाला. ओके, NH2 हा पहा इथं NH2 aniline is react with bromine in presence of water as a solvent. It gives, ते काय देतं? तर ते देतं 2,4,6 ट्रायब्रोमो aniline. हा aniline आहे. हा कोणता आहे? तर aniline आहे. हा ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. आणि हा प्रोडक्ट कोणता आहे? तर हा प्रोडक्ट आहे 2,4,6 ट्रायब्रोमो aniline. कोणता आहे? ट्रायब्रोमो aniline. हा तयार होतो. हा व्हाईट पीपीटी आहे. कोणता? व्हाईट प्रेसिपिटेट असलेला कंपाऊंड तयार होतो. व्हाईट पीपीटी. काय घेतले पहा. आता इथं नेमकी काय रिएक्शन होते तर तुम्हाला सांगतो. काय घेतलं आपण कोनिकल फ्लास्क मध्ये? aniline म्हणजे काय? C6H5NH2. ओके, यात काय टाकलं आपण? ब्रोमीन आणि वॉटर याचं मिक्सचर टाकलं. त्याला आपण म्हणतो ब्रोमीन वॉटर. त्याला काय म्हणतो आपण? या दोघांना मिळून काय झालं? तर ते झालं ब्रोमीन वॉटर. ते काय झालं? ब्रोमीन वॉटर आपण टाकलं aniline मध्ये. काय टाकलं आपण? aniline मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं सांगायचं आहे, हा जो मी Br2 लिहिला हा असा लिहितो मी. आणि हा जो बॉन्ड आहे Br, तर हा Br बॉन्ड इन प्रेझेन्स ऑफ वॉटर काय होतो? तर हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून काय तयार होतं? ब्रोमोनियम आयन तयार होतो. कोणता आयन? तर याच्यापासून तयार होतो ब्रोमोनियम आयन. ब्रोमोनियम आयन हा इलेक्ट्रोफाइल आहे का इलेक्ट्रॉन रिच? पॉझिटिव्हली चार्जड स्पीशीज ह्या इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. आणि हा जो ब्रोमोनियम आयन आहे तो कुठं अटॅक करेल बरं? NH2 या कार्बनला जोडलाय. तर ही कोणती पोझिशन आहे? ऑर्थो. ही पॅरा. ओके, तर माझं सांगायचं तुम्हाला आहे NH2 जोडला असल्या कारणानं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही या ऑर्थोवरती असते, आणि या पॅरावरती देखील असते. म्हणून मी असं म्हणतो when aniline is
react with bromine in presence of solvent water, it gives 2,4,6 tribromoaniline as a white precipitate product. व्हाईट प्रेसिपिटेट प्रोडक्ट. आणि इथं काय नसतं, इथं काय असतं बरं, इथं इलेक्ट्रॉन रिच सेंटर, इथं काय तर इथं इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहेत. आणि इथं जे एच असतात का, इथं जे एच असतात का ते एच रिप्लेस होतात. इथला एच कोण रिप्लेस करणार आहे, इथला एच प्लस, हा इथला एच प्लस काय सांगतो का, इथला एच प्लस हा एक बी आर प्लस, इथला एच प्लस दुसरा बी आर प्लस आणि इथला एच प्लस हा तिसरा बी आर प्लस रिप्लेस करणार आहे. 3 Br2 मॉलिक्यूल लागतील. आणि इथं तयार होईल 2,4,6. हे पहा, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. आणि इथला एच प्लस आणि यातला Br मायनस, इथला एच प्लस इथला एच प्लस इथला Br मायनस, इथला एच प्लस आणि इथला Br मायनस. म्हणजे रिप्लेस झालेले 3 एच प्लस हे 3 Br मायनस सोबत रिएक्ट होऊन इथं बाय प्रोडक्ट हा 3 HBr तयार होणार आहे. बाय प्रोडक्ट हा 3 HBr तयार होणार आहे. हे लक्षात ठेवा. वॉटरचं फंक्शन काय असतं, हिअर वॉटर यूज ॲज अ फॉर्मेशन ऑफ ब्रोमोनियम आयन. इथं हे जे काढलंय ते थोडंसं हे करतो पुन्हा तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ओके, इथे लिहितो. हे कोणतं आहे, C6H5NH2. ओके, इथं काय नसतं म्हणजे काय असतं बरं, इथं एच असतं. काय असतं, एच असतं. ओके, when aniline is react with कोणासोबत, when aniline is react with bromine water, it gives 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. ओके, aniline एक मॉलिक्यूल, ब्रोमीनचे किती मॉलिक्यूल, 3 मॉलिक्यूल. ओके, इन प्रेझेन्स ऑफ कोणतं सॉल्व्हंट काय आहे तर वॉटर आहे. म्हणून लक्षात ठेवा, when aniline is react with bromine in presence of water as a solvent, it gives 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. असं तुम्ही ते लिहू शकता. किंवा या ऐवजी तुम्हाला जे सोपं वाटतं ते लिहा, किंवा मी असं लिहू शकतो. तुम्हाला पहा, फक्त तुम्हाला समजणं महत्त्वाचे, तुम्ही असं लिहू शकता. हे पाहतं, हे आहे ॲनिलीन C6H5NH2. हे कोणते तर हे आहे ॲनिलीन. इथं लिहितोय मी Br2 आणि ह्या ॲरोच्या वरती काय लिहितोय, ह्या ॲरोच्या वरती लिहितोय ब्रोमीन वॉटर. ह्या ॲरोच्या वरती काय लिहितो, ब्रोमीन वॉटर. ओके, नॉर्मलिटी, aniline is react with bromine in presence of water as a solvent, it gives 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. हे घ्या, हे नाव. आणि ह्या Br2 चं काय होतं, ह्या Br2 चं लक्षात ठेवा होमोलिसिस होतं आणि याच्यापासून तयार होतो Br प्लस आयन. कोणता, Br प्लस. इथे दिसतंय का, नाही दिसतंय तुम्ही, Br प्लस म्हणजेच ब्रोमोनियम आयन. कोणता, ब्रोमोनियम आयन. इथं किती मॉलिक्यूल लागतील तर इथं 3 मॉलिक्यूल लागतील. म्हणून मी तास लिहितो ॲनिलीन ऑन रिएक्शन विथ, ॲनिलीन ऑन रिएक्शन विथ ब्रोमीन वॉटर, ॲनिलीन ऑन रिएक्शन विथ ब्रोमीन वॉटर gives white PPT of, white PPT म्हणजे precipitate, white PPT of 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. हे पहा, ॲनिलीन ऑन रिएक्शन विथ ब्रोमीन वॉटर. लक्षात ठेवा, ह्यालाच आपण असं लिहितो. इथं ब्रोमीन वॉटर लिहू शकतो तुम्ही, इथं Br2. ॲनिलीन ऑन रिएक्शन विथ ब्रोमीन वॉटर, इट गिव्स 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. ओके, त्याचा पांढरा अवक्षेप असतो. हे तयार झाल्यानंतर इथं काय होईल, तर पांढरा अवक्षेप येईल. हे लक्षात ठेवा. आणखी एक फरक सांगायचं तुम्हाला की ब्रोमीन हे जनरली आपण जर पाहिलं तर ब्रोमीन कोणत्या स्टेट मध्ये असतं बरं, तर ब्रोमीन इज अ लिक्विड. जर मी म्हणत असेल हे प्युअर ब्रोमीन आहे, पहा या टेस्ट ट्यूब मधलं प्युअर ब्रोमीन आहे, तर ब्रोमीन हे कोणत्या फॉर्म मध्ये असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं. लक्षात ठेवा, ब्रोमीन लिक्विड म्हटलं की प्युअर ब्रोमीन असतं आणि ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. इथं आपण काय घेतलं, ॲनिलीन घेतलं आणि ॲनिलीन मध्ये काय टाकलं, ब्रोमीन वॉटर. मग ब्रोमीन वॉटर म्हणजे काय, तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय. समजा ही जर आपण म्हटलं टेस्ट ट्यूब घेतली, काय घेतली आपण ही टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये थोडंसं ब्रोमीन घेतलं आणि त्याच्यात वरतून जर आपण ऍड केलं H2O, मग ब्रोमीन आणि H2O याच्या मिक्सचरला ब्रोमीन वॉटर म्हणायचं असतं. ब्रोमीन वॉटर. ओके, लक्षात राहील मला असं वाटतं. when aniline is react with bromine
in presence of bromine water as a solvent, it gives 2,4,6 tribromoaniline which having a white precipitate. मग तुम्हाला प्रश्न कसा असतो, तुम्हाला प्रश्न असतो how aniline is converted into 2,4,6 tribromoaniline आला तरी तुम्ही ही रिएक्शन लिहिणार आहात. ओके, किंवा तुम्हाला आलं what is the action of bromine water on aniline तरी देखील तुम्ही हीच रिएक्शन लिहिणार आहात. ओके, या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. ओके, इथं ब्रोमिनेशन झालं, मी असं लिहितोय कन्वर्जन ऑफ, इथे पहा इथं ह्याला थोडस बदल केलाय ब्रोमिनेशन मध्ये, कन्वर्जन ऑफ aniline into 2,4,6 tribromoaniline. आणि मला सांगा इथं ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट का तयार झाला, ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट का तयार झाला, त्याचं कारण इथं कोणता ग्रुप होता, NH2 ग्रुप होता. कोणता ग्रुप होता, NH2 ग्रुप हा काय आहे तर NH2 ग्रुप इन aniline इज ऍक्टिव्हेटिंग, तो काय करतो, इलेक्ट्रॉन देतो रिंगला, इलेक्ट्रॉन देतो आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळं ऍनिलिनच्या ऑर्थो, दोन्ही पण ऑर्थो पोझिशन आणि एका पॅरा पोझिशन वरती इलेक्ट्रॉन रिच सेंटर तयार होतात. म्हणजे ही ऑर्थो पोझिशन आणि ही पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन श्रीमंत होतात. आणि इलेक्ट्रॉन श्रीमंत जर झालं तर हा जो इलेक्ट्रोफाइल तयार झालेला असणार आहे ब्रोमिन वॉटर पासून ब्रोमोनियम, तर हा इलेक्ट्रोफाइल ऑर्थो पोझिशन वरती अटॅक करू शकतो, हा पॅरा पोझिशन वरती अटॅक करू शकतो आणि इथल्या पण ऑर्थो पोझिशन वरती तो अटॅक करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा when aniline is react with bromine water, here water used as a solvent, due to the solvent water here is a electron rich center, 2 ortho and 1 para position, hence it gives a tri substituted product. ओके, आता हे वरचं मी मोडणार आहे, लक्षात ठेवा वरचं मी मोडणार आहे. इथं aniline ची रिएक्शन ब्रोमिन सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, त्यात झालं 2,4,6 ट्रायब्रोमॅनिलिन. तुम्हाला आणखी एक प्रश्न असतो 3 मार्कासाठी हा, हाऊ aniline is converted into para-bromoaniline, how aniline is converted into para-bromoaniline. फक्त जर मोनो सबस्टिट्यूटेड तयार करायचं असेल तर काय करावं लागतं माहिती तुम्हाला, हे NH2 ग्रुपला ब्लॉक करावं लागतं. पहा इथं aniline ची रिएक्शन ब्रोमिन वॉटर सोबत जर झाली तर ट्राय सबस्टिट्यूटेड aniline हा तयार झालेला आहे. जर आपल्याला फक्त मोनो सबस्टिट्यूटेड तयार करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो काहीतरी वेगळी प्रोसेस करावी लागते. ती प्रोसेस कोणती तेही सांगतो. तर NH2 आपल्याला ब्लॉक करावा लागतो, NH2 चं असेटिलेशन करावं लागतं आणि ह्या ज्या ऑर्थो पोझिशन आहेत ह्या ब्लॉक कराव्या लागतात. काय करावं लागतं, त्या ब्लॉक कराव्या लागतात. अगोदर हे रिएक्शन्स पहा, त्याच्यानंतर मी तुम्हाला रिएक्शन्स देणार आहे. ओके, हे मोडतोय मी आता, हे रिएक्शन्स लिहून घ्या. आता पहा हे ब्रोमिनेशनच आहे, आपण आता ब्रोमिनेशन रिएक्शन्स पाहतोय. आता याच्यावर पहिला आपण 1 नंबर टाकला रोमन अंकामध्ये, कन्वर्जन ऑफ aniline into 2,4,6 ट्रायब्रोमोअनिलिन. ओके, आता ब्रोमिनेशन मधलं तुम्हाला असा प्रश्न असतो 3 मार्कासाठी रिएक्शन असते, कन्वर्जन ऑफ aniline into 4-bromoaniline, त्यालाच आपण म्हणतो कॉमनली पॅरा-ब्रोमोअनिलिन. aniline कन्वर्जन ओनली मोनोडेरिव्हेटिव्ह करण्यासाठी ही रिएक्शन 3 स्टेप मध्ये आहे. जर ही रिएक्शन समजली तर पुढच्या रिएक्शन देखील समजला 3 स्टेप मध्ये आहे. तर मी सांगतोय की aniline जो असतो, aniline त्याची आपल्याला ऑर्थो पोझिशन, इकडे पहा मी सांगतोय हा प्रश्न काय आहे, कन्वर्जन ऑफ aniline into 4-bromoaniline म्हणजे काय असतं, हे पहा हा aniline आहे, कोणता हा आहे aniline, C6H5NH2 हा आहे aniline. आपल्याला काय करायचंय तर आपल्याला असं तयार करायचंय, हा NH2 आणि इथं करायचंय पॅरा-ब्रोमोअनिलिन. मग तुम्ही काय करता, डायरेक्ट इथे लिहिता का ब्रोमिन, डायरेक्ट लिहिता का आणि फक्त पॅरा पोझिशन अटॅक करणार आहे का, तर नाही. aniline मधला NH2 ग्रुप असल्यामुळं ह्या ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन ह्या मोर इलेक्ट्रॉन रिच असतात, म्हणून ब्रोमिन हा ह्या ऑर्थोवरती आणि या पॅरावरती देखील अटॅक करतो आणि इथं तयार करतं ट्रायब्रोमोअनिलिन. काय करतं तयार, ट्रायब्रोमोअनिलिन आपण पाहिलेलं आहे. मग आपल्याला असं त्याला चॅलेंज दिलेली आहे की aniline कन्वर्जन कशात करा म्हटलं तुम्हाला, 4-bromoaniline. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तर aniline ह्या ऑर्थो पोझिशन आपल्याला डिऍक्टिव्हेट कराव्या लागतात. कोणत्या,
या ऑर्थो पोझिशन आपल्याला डिऍक्टिव्हेट कराव्या लागतात, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला असेटिलेशन करावं लागतं. काय करावं लागतं? असेटिलेशन. इथं स्टेटमेंट लिहिली थोडीशी ती पहा. टू प्रिपेअर मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह ऑफ aniline, फर्स्ट ऑर्थो पोझिशन कोणती? ऑर्थो पोझिशन. फर्स्ट ऑर्थो पोझिशन ऑफ aniline, first ortho position of aniline should be deactivate and it can be done by protecting NH2 group. लक्षात ठेवा, NH2 ग्रुप प्रोटेक्ट करून आपल्याला ऑर्थो पोझिशन डिऍक्टिव्हेट करायचे आहे. म्हणून टू प्रिपेअर मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह म्हणजे पॅराब्रोमो aniline तयार करायचं असेल तर टू प्रिपेअर मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह ऑफ aniline, फर्स्ट ऑर्थो पोझिशन of aniline should be deactivate and it can be done by protecting, शेवटी NH2 ग्रुप ही राहायला पाहिजे फायनल पर्यंत, by protecting NH2 group by the process of acetylation in the following manner. आता मी रिएक्शन लिहिणार आहे 3 स्टेप मध्ये. काय काय करतो ते पहा. हे मोडतो मी. पहा इथं. तर मी असं सांगतो, हा आपल्याला कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे. ओके, हा घेतला कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये सुरुवातीला काय घ्यायचं? aniline घ्यायचं आहे. काय घ्यायचं तर? aniline. चला मी काढतो स्ट्रक्चर. 3 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. स्टेप फर्स्ट. या स्टेपला म्हणायचं असतं असेटिलेशन. काय म्हणायचं असतं? असेटिलेशन. काय सांगतोय पहा, असेटिलेशन. aniline घेतलं, नंतर या कोनिकल फ्लास्क मध्ये aniline घेतल्यानंतर आपल्याला काय टाकायचं त्याच्यात पहा. एक टेस्ट ट्यूब घ्यायची आणि या टेस्ट ट्यूब मध्ये आहे असेटिक अनहाइड्राइड. काय घ्यायचं आपल्याला? असेटिक अनहाइड्राइड घ्यायचं. ओके, असेटिक अनहाइड्राइड जे घेतलं ते या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकायचे आणि यामध्ये थोडंसं पिरिडीन टाकायचं आहे. काय टाकायचंय? पिरिडीन टाकायचं आहे. पहिल्या स्टेपला असेटिलेशन रिएक्शन म्हणायचं. ती रिएक्शन इथे लिहितो मी. हे पहा, इथे घेतोय C6H5 NH2, हा इथं NH इथे लिहिलं या नायट्रोजनच्या टोकावरती. हा कोणाचं स्ट्रक्चर आहे तर हे आहे aniline चं स्ट्रक्चर. aniline ची रिएक्शन कोणासोबत तर aniline ची रिएक्शन असेटिक अनहाइड्राइड सोबत. फॉर्म्युला काढतोय, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे असेटिक अनहाइड्राइडचा. ओके, फॉर्म्युला माहिती आहे, तोच मी काढतोय. हा इथं काढला. हा आहे असेटिक अनहाइड्राइड. aniline ची रिएक्शन असेटिक अनहाइड्राइड सोबत. कोणासोबत? असेटिक अनहाइड्राइड सोबत. इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट कोणतं? पिरिडीन. aniline आणि असेटिक अनहाइड्राइड ची रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन करायची आहे. काय होतं पहा, C6H5NH2 हा aniline, हा असेटिक अनहाइड्राइड सोबत रिएक्ट झाल्यानंतर aniline मधला जो नायट्रोजन आहे तो कार्बोनिल कार्बन अटॅक, इथं पार्शियल पॉझिटिव्ह इथं पार्शियल निगेटिव्ह. नायट्रोजन हा या कार्बन एटम वरती अटॅक करतो. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. हा कार्बन आणि ऑक्सिजन हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. ह्या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन कोणाकडे येतील? हा बॉन्ड जर तुटला तर इलेक्ट्रॉन कोणाकडे येतील तर ऑक्सिजन कडे येतील आणि इथं तयार होईल पहा CH3 C डबल बॉन्ड O- असेटेट आयन. ओके, हा बॉन्ड ब्रेकडाऊन होणार आहे. हे इलेक्ट्रॉन्स येतील ऑक्सिजन कडे आणि हा नायट्रोजन आणि कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जाणार आहे. त्याच वेळेस इथं नायट्रोजन आणि हायड्रोजन वरचा नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड तुटणार आहे आणि इथं तयार होतं ते असं पहा. हे काय तयार होतं पहा, तर इथं तयार होतं ते असं. इथं नायट्रोजन हा दिसतोय तुम्हाला, नायट्रोजन या हायड्रोजनच्या ऐवजी COCH3 ग्रुप येतोय. कोणता? COCH3 C डबल बॉन्ड OCH3 आणि खालच्या हायड्रोजनच्या ऐवजी हायड्रोजनच असणार आहे. ओके, आणि बाय प्रोडक्ट काय तर पहा CH3 C डबल बॉन्ड O- आणि इथला H+. ओके, आणि काय होईल हा H+, म्हणून तो तयार होईल बाय प्रोडक्ट CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, याचं नाव काय आहे ते तुम्हाला नाव सांगतो. हा aniline आहे. काय विद्यार्थी मित्रांनो, नाव दिसत नसेल तर सांगतोय. हा आहे aniline, हा आहे असेटिक अनहाइड्राइड. याचं नाव एक नवीन नाव याला आहे असेटानिलाइड. याचं नाव काय आहे? असेटानिलाइड हे त्याचं नाव आहे. किंवा
तुम्हाला माहिती आहे CH3CONH2 असेल तर असेटामाइड म्हणतो. याचा एक हायड्रोजन ॲटम फिनिल रिप्लेस कराय म्हणून याला आपण एन फिनिल असेटामाइड देखील म्हणू शकता. एन फिनिल असेटामाइड. ही 3 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. पहिली स्टेप काय झाली पहा, असेटिलेशन केलं. ॲनिलीन आणि असेटिक अनहायड्राइडची रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. तर नायट्रोजन हा ॲनिलीनचा या कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. नायट्रोजन कार्बन हा बॉन्ड जोडला जातो. नायट्रोजन कार्बन बॉन्ड जोडला जातो आणि नायट्रोजन हायड्रोजन हा बॉन्ड तुटतो. कोणता? हे पहा इथं जो आहे ना, हा नायट्रोजन हायड्रोजन हा बॉन्ड तुटतो. नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड तुटतो म्हणजेच पहा ह्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन कोणाकडे येतील? नायट्रोजनकडे. नायट्रोजनकडे आलेले इलेक्ट्रॉन नायट्रोजन हा कार्बनला देईल आणि नायट्रोजन कार्बन यांच्यात बॉन्ड तयार होईल COCH3 आणि हा H जशास तसा इथं. आणि हा बॉन्ड जर तुटला, कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड जर तुटला तर इलेक्ट्रॉन कोणाकडे येतील? ऑक्सिजनकडे. म्हणजे CH3 पहा, CH3 C डबल बॉन्ड O मायनस हा असेटेट आयन आणि इथला H प्लस, हा H प्लस आणि हा असेटेट आयन तयार होईल असेटिक ऍसिड. आणि हे असेटिक ऍसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून आपण कोणता बेस घेतलाय तर पिरिडीन हा बेस घेतलेला आहे. जेणेकरून ह्या असेटिक ऍसिडची रिएक्शन पुन्हा याच्यासोबत जर झाली असती तर पुन्हा हे रिव्हर्स प्रोडक्ट तयार झाले असते. असं होऊ नये याच्यासाठी आपण असेटिक ऍसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी कोणता बेस घेतलेला आहे तर पिरिडीन हा बेस घेतलेला आहे. सांगा बरं मला झालं का इथं? ॲनिलीनचं कन्व्हर्जन 4 ब्रोमो ॲनिलीन मध्ये झालंय का? इथं आला का ब्रोमीन? नाही आला. तर इथं फक्त पहिल्या स्टेप मध्ये ॲनिलीनची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड सोबत केली. इथं तयार झालं असेटानिलाइड. आता असेटानिलाइड तयार झाल्यामुळे मला एवढं सांगायचं आहे पहा, असेटानिलाइड. तर हा जो ग्रुप आल्या कारणानं ही जी ऑर्थो पोझिशन आहे का, ही ऑर्थो पोझिशन ब्लॉक झालेली आहे. ही ऑर्थो पोझिशन ब्लॉक झालेली आहे. का ब्लॉक होते त्याचं कारण सांगतो. हा जो C डबल बॉन्ड O आहे, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतो. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन मधले ऑक्सिजन इलेक्ट्रॉन ओढतो आणि हा जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन परत या इथं बॉन्ड वरती शिफ्ट होतात. म्हणजे ह्या ऑर्थो पोझिशन काय होतात, ते इलेक्ट्रॉन इकडे जातात म्हणून त्या ब्लॉक होतात. त्या काय होतात तर ब्लॉक होतात. लक्षात आलं काही? ॲनिलीन ची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड सोबत झाली. नायट्रोजननं या कार्बन ॲटमवर अटॅक केला. नायट्रोजन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला. ओके. आणि COCH3 त्याच्या सोबत इथं तयार झालं असेटानिलाइड. इकडचा CH3 C डबल बॉन्ड O मायनस आणि इथला H प्लस म्हणून तयार झालं असेटिक ऍसिड. आता COCH3 हा जो ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. तो कसा आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्या कारणानं काय सांगतोय पहा, तर तुम्हाला मी इथं सांगतो ते समजून. इथे पहा, इथे समजून सांगतो ते. हे जे आहे ना N C डबल बॉन्ड O CH3 इथं जशाच तसं ठेवतो. इथं जास्त एरो झाले त्याच्यात तुम्हाला लक्ष द्यायचं नाही. ओके. तर हा जो COCH3 ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे. ऑक्सिजन काय करतो? डबल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतो. ऑक्सिजन जर ओढले तर ह्या नायट्रोजनचे जे इलेक्ट्रॉन आहेत हे नायट्रोजन इलेक्ट्रॉन इथं टाकतो. ओके, इथं टाकतो. आणि तिथं जर इलेक्ट्रॉन टाकले तर मात्र काय होते पहा, तिथं जर इलेक्ट्रॉन टाकले तिथं स्ट्रक्चर आपल्याला असं मिळतं पाहायला. ही रिंग. ओके. नंतर इथं नायट्रोजन पहा, इथं खालचं जसं काढतो सध्या तरी नायट्रोजन, इथं कार्बन, इथं O मायनस, इथं CH3. ओके. आणि हे इलेक्ट्रॉन इथं पहा, इथं H. हे इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होतात. म्हणजे कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. इथं कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. आता ह्या नायट्रोजन वरती जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर नायट्रोजन हा काय करतो? हा इलेक्ट्रॉन ओढून घेतो. काय करतो? रिंग मधले इलेक्ट्रॉन ओढून घेतो. रिंग मधले इलेक्ट्रॉन जर ओढून घेतले, कशामुळे ओढून घेतले? त्याचं कारण COCH3 ग्रुप आल्यामुळे. कोणता ग्रुप आल्यामुळे? COCH3 ग्रुप आला. तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे. त्याने इलेक्ट्रॉन ऑक्सिजन इलेक्ट्रॉन ओढून घेतले म्हणून नायट्रोजन इथं टाकले आणि म्हणून पुन्हा हे रिंग मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. म्हणजे ही ऑर्थो पोझिशन असेल किंवा ही ऑर्थो पोझिशन या कशा होणार? इलेक्ट्रॉन डेफिशियंट होणार आणि राहते फक्त एकच पोझिशन ती इलेक्ट्रॉन रिच. कोणती? पॅरा पोझिशन. म्हणून तुम्ही हे वाचा म्हटलं. टू प्रिपेअर मोनो ब्रोमो डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲनिलीन, फर्स्ट ऑर्थो पोझिशन ऑफ ॲनिलीन शुड बी डीऍक्टिव्हेट. ऑर्थो पोझिशन काय करायची? आपल्याला डीऍक्टिव्हेट करायची आहे.
and it can be done by protecting NH2 group by the process of acetylation. आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर acetylation, जे की आपण ऑलरेडी केलेलं आहे. स्टेप सेकंड पाहता, हे मोठं मी त्याची गरज नाही. स्टेप सेकंड कोणती तर स्टेप सेकंड आहे ब्रोमिनेशन. स्टेप सेकंड कोणती आहे ब्रोमिनेशन. इथे तुम्ही स्टेप सेकंड ती आहे ब्रोमिनेशन. स्टेप सेकंड कोणती तर ती आहे ब्रोमिनेशन. पहा काय करतो तर या स्टेप मध्ये तयार झालेलं ऍसेटानिलाइड हे जे आहे इथं तयार झालेलं ऍसेटानिलाइड. आता ऍसेटानिलाइड तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे तर मी असं म्हणेल दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची. यामध्ये घ्यायचं ऍसेटिक ऍसिड. काय घ्यायचं ऍसेटिक ऍसिड घ्यायचं. ऍसेटिक ऍसिड ओके. आणि त्या ऍसेटिक ऍसिड मध्ये ब्रोमीन टाकायचं. ऍसेटिक ऍसिड घेतलं आणि त्याच्यात काय टाकायचे तर ब्रोमीन टाकायचे. काय टाकायचं तर ब्रोमीन. पहा इथं तुम्ही रिएक्शन थोडं सोबत तुम्ही इथं स्टेप सेकंड जागा पुरली पाहिजे आपल्याला, त्याला म्हणतोय मी ब्रोमिनेशन. काय म्हणतो त्याला मी ब्रोमिनेशन. तर पहिल्या स्टेप मध्ये जे तयार झालेलं आहे ऍसेटिनालाइड दिसते तुम्हाला तिथं स्ट्रक्चर ओके. हे इथं नायट्रोजन त्याला काय जोडलेलं आहे C डबल बॉन्ड O CH3 आणि इथं H. हा ऍसेटिनालाइड याची रिएक्शन कोणासोबत तर याची रिएक्शन आहे ब्रोमीन सोबत इन प्रेझेन्स ऑफ ऍसेटिक ऍसिड. ॲज अ सॉल्व्हंट. ऍसेटिक ऍसिड आणि ब्रोमीन हे जे मिक्सचर आहे ते मिक्सचर ओतायचं आहे कोनिकल फ्लास्क मध्ये. म्हणून इथं तुम्ही असे लिहू शकता ब्रोमीन ॲरोच्या वरती ऍसेटिक ऍसिड किंवा इथंच ब्रोमीन इन ऍसेटिक ऍसिड असे लिहू शकता. हा ऍसेटिनालाइड हा ब्रोमीन आणि ॲरोच तुम्ही असं लिहू शकता. आता इथं जो ब्रोमीन आहे ह्या पोझिशन कशा झालेल्या आहेत बरं ह्या ब्लॉक झालेल्या आहेत. ह्या पोझिशन काय झालेल्या आहेत ब्लॉक झालेल्या आहेत. आणि म्हणून इथं तयार होणारा मी काय म्हणतोय पहा इलेक्ट्रोफाइल जो असणार आहे ह्या ब्रोमीन पासून, ह्या ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड पासून तयार होणारा इलेक्ट्रोफाइल हा फक्त पॅरा पोझिशन वरती अटॅक करणार आहे. आणि म्हणून इथं तयार होईल ते असं पहा. काय तयार होईल इथं N, इथं C डबल बॉन्ड O, इथं CH3, इथं H ओके. आणि ह्या दोन्ही पोझिशन कशा झालेल्या आहेत ब्लॉक. इथं काय तो पहा हे क्रॉस कशामुळे ते झाले ब्लॉक. म्हणजे काय तर त्या डिऍक्टिव्हेट झालेल्या आहेत. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी त्या ऑर्थो पोझिशन वरती नाही. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कुठं आहे तर फक्त पॅरा पोझिशन वरती आहे. आणि म्हणून Br+ कुठला आहे Br+? ब्रोमीन पासून येणारा Br+ ब्रोमोनियम आयन हा या पोझिशन वरती अटॅक करेल आणि मग तयार होईल इथं आपल्याला हा ब्रोमीन येईल. आणि इथं काही नसतं म्हणजे काय असतं H+ असतं. इथला H+ पहा इथला H+ आणि यातला Br- मिळून तयार होईल HBr. काय तयार होईल तर HBr. हा याचं नाव काय सांगा. याचं नाव काय आता तर याचं नाव आहे तुम्हाला माहिती आहे याचं नाव काय याचं नाव आहे ऍसेटानिलाइड. आणि याचं नाव काय तर 1 2 3 4 5 आणि 6. 1 4 म्हणजे पॅरा पोझिशन आहे. याला तुम्ही म्हणू शकता P ब्रोमो ऍसेटानिलाइड हा तयार झाला. किंवा त्याचा आययुपीएन काय 4 ब्रोमो ऍसेटानिलाइड हे तयार झालं. 4 ब्रोमो ऍसेटानिलाइड हे तयार झालं ओके. बर आपल्याला काय तयार करायचंय तर आपल्याला 4 ब्रोमोनिलाइड म्हणजे 4 ब्रोमोनिलाइड तयार करायचं आहे. तयार झालं का नाही हे लक्षात आलं तुमच्या स्टेप. ऍसेटानिलाइड ची रिएक्शन ब्रोमीन सोबत करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ ऍसेटिक ऍसिड ॲज अ सॉल्व्हंट. इट गिव्स 4 ब्रोमो ऍसेटानिलाइड किंवा पॅरा ब्रोमो ऍसेटानिलाइड. आणि स्टेप थर्ड ती आहे हायड्रोलिसिस. मग ते ऍसिड ऑर बेस ती एका ऍसिड किंवा बेस मीडियम मध्ये करू शकता. तर मी ते घेतो पाहता तो कोणता आहे पॅरा ब्रोमो ऍसेटानिलाइड. पहा इथं हा NC डबल बॉन्ड O CH3 इथं H इथं Br आहे. हा पॅरा ब्रोमो ऍसेटानिलाइड ची रिएक्शन आपण करूया डायल्यूट HCl सोबत. इथं मी तुम्हाला म्हणतोय की ह्या एरो वरती तुम्ही
H प्लस म्हणजे ऍसिडिक किंवा बेसिक मीडियम दाखवू शकतात. त्यातलं आपण कोणतं घेतलं? हा पॅरा ब्रोमो असेटानिलाइड ची रिएक्शन डायल्यूट HCl सोबत केली म्हणजे मीडियम ऍसिडिक वापरली. आणि डायल्यूट HCl सोबत जर रिएक्शन जर झाली, डायल्यूट HCl सोबत रिएक्शन जर झाली तर पहा इथं काय म्हणतो तर हा COCH3 ग्रुप जो आहे त्याच्या ऐवजी HCl मधला H प्लस येतो आणि इथं तयार होतं ते असं. इथं काय तयार होतं पहा, तर ह्या COCH3 च्या ऐवजी H प्लस येतो ऍसिडचा आणि हा N त्याला H तर आहेच आहे. या COCH3 च्या ऐवजी H आला, इथला Br जसेच तसा आणि CH3 C डबल बॉन्ड O आणि इथला Cl हा H प्लस आणि हा Cl, तर CH3 C डबल बॉन्ड O Cl म्हणजे ऍज अ बाय प्रोडक्ट असेटिल क्लोराईड तयार होईल. ओके, आणि हा जो प्रोडक्ट तयार झाला याचं नाव काय बरं? तर हा प्रोडक्ट म्हणजे पान हा NH2 ग्रुप ऍनिलीन आणि 4 नंबरला Br आहे. 1 2 3 आणि 4, तर हा तयार झाला पी ब्रोमो ऍनिलीन. कोणता? पी ब्रोमो ऍनिलीन किंवा त्याचं आयुपीसी नेम आहे 4 ब्रोमो ऍनिलीन. किती स्टेप मध्ये ही रिएक्शन झाली? तर 1 2 आणि 3 स्टेप मध्ये ही रिएक्शन झालेली आहे. लक्षात, कन्व्हर्जन ऑफ ऍनिलीन इनटू 4 ब्रोमो ऍनिलीन म्हणजेच पॅरा ब्रोमो ऍनिलीन आणि ऍसिडिक किंवा बेसिक मीडियम ही तिसरी स्टेप आहे. लक्षात काय काय केलं आपण? तर ही रिएक्शन तुमच्या इथं आहेच आहे, तरी पण समजून सांगण्यासाठी कोनिकल फ्लास्कची मदत घेतली आहे. अगोदर आपण कोणतं घेतलं? ऍनिलीन. कोणतं घेतलं? ऍनिलीन. त्याच्यामध्ये काय टाकलं? ऍसिटिक अनहाइड्राइड टाकलं. ओके, काय तयार होतं पहा इथं. ही रिएक्शन 3 स्टेप मध्ये आहे. पहिली स्टेप कोणती? असेटिलेशन. असेटिलेशन कसं केलं? सुरुवातीला आपण ऍनिलीन घेतलं या कोनिकल फ्लास्क मध्ये, नंतर त्याच्यात टाकलं ऍसिटिक अनहाइड्राइड इन प्रेझेन्स ऑफ बेस पिरिडीन म्हणजे ऍनिलीन ची रिएक्शन ऍसिटिक अनहाइड्राइड सोबत इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन काय तर होतं? असेटानिलाइड आणि बाय प्रोडक्ट ऍसिटिक ऍसिड. बाय प्रोडक्ट ऍसिटिक ऍसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण पिरिडीन हा सुरुवातीलाच बेस घेतला. आता असेटानिलाइड तयार झाल्यामुळे काय झालं? तर नायट्रोजनला COCH3 ग्रुप जोडला गेला. नायट्रोजनला COCH3 ग्रुप जोडला. COCH3 हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप नायट्रोजनला जोडल्या कारणानं या ऑर्थो पोझिशन रिंगच्या काय झाल्या? तर डिऍक्टिव्हेट झाल्या. या ऑर्थो पोझिशन काय झाल्या? डिऍक्टिव्हेट झाल्या. म्हणून तुम्हाला फक्त असं लिहायचं, मी समजून सांगण्यासाठी या क्रॉस काढला. हे एवढंच लिहायचं मग, हा असं लिहायचं. हा ग्रुप आल्या कारणानं ह्या 2 पोझिशन काय झाल्या? डिऍक्टिव्हेट झाल्या. डिऍक्टिव्हेट झाल्या याचा अर्थ इलेक्ट्रॉनची डेन्सिटी तिथं नाही राहिली, इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर झाले. ओके, हा झाला असेटानिलाइड. मग ह्या 2 पोझिशन ब्लॉक झालेल्या आहेत. या 2 पोझिशन ब्लॉक म्हणजे डिऍक्टिव्हेट झालेल्या आहेत, पण कोणती तरी पोझिशन ऍक्टिव्हेट राहिलेली आहे. ती कोणती? पॅरा पोझिशन. ओके, म्हणून स्टेप सेकंड ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन करत असताना आपण काय केलं? टेस्ट ट्यूब घेतली. त्या टेस्ट ट्यूब मध्ये ऍसिटिक ऍसिड आणि ब्रोमिन म्हणजे ब्रोमिन ऍसिटिक ऍसिड असेटानिलाइड तयार झालेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण टाकलेलं आहे ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड. हे टाकल्यानंतर काय झालं? तर इथं ब्रोमिनेशन होतं आणि ह्या Br2 मधला ब्रोमोनियम आयन हा कुठे अटॅक करतो? ब्रोमोनियम आयन अटॅकिंग ऑन पॅरा पोझिशन विच इज इलेक्ट्रॉन रिच. पॅरा पोझिशन ही इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणून ब्रोमोनियम आयन या पोझिशनवर अटॅक करतो. तयार होतं 4 ब्रोमो असेटानिलाइड. 4 ब्रोमो असेटानिलाइड तयार झालेला आहे किंवा त्याचंच आयुपीसी नेम 4 ब्रोमो असेटानिलाइड आपण त्याला म्हणतो. ओके, आता इथपर्यंत झालंय आपलं तयार, इथपर्यंत तयार झालंय. आणि म्हणून काय करायचं नंतर काय करायचं? आपल्याला एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे. टेस्ट ट्यूब मध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात HCl टाकायचं. HCl टाकलं तर ते झालं डायल्यूट HCl. आणि जर टेस्ट ट्यूब घेतली, तिच्यात पाणी घेतलं आणि जर तिच्यात आपण NaOH टाकलं तर ते झालं ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड. आणि म्हणून तिसरी स्टेप कोणती आहे? हायड्रोलिसिस. इट मे बी ऍसिड और इट मे बी बेस. हा 4 ब्रोमो असेटानिलाइड इज रिएक्ट विथ डायल्यूट HCl. इट गिव्स डायल्यूट HCl मधलं काय होतं? तर हा जो नायट्रोजन आहे H+ ला स्वतःकडे घेतो. तर हायड्रोजन नायट्रोजन यांच्यात बॉन्ड जोडला जातो आणि नायट्रोजन कार्बन बॉन्ड हा तुटतो. ओके, आणि कार्बन नायट्रोजनचा हायड्रोलिसिस होतं
when acetanilide, when 4-bromoacetanilide is boiled with dilute HCl, it undergo hydrolysis. म्हणजे नायट्रोजन कार्बन हा बॉन्ड तुटतो आणि नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड जोडला जातो आणि जर हायड्रोजनला जोडला तर NH2 तयार होतो. इथं हा NH2 तयार झाला आणि पॅरा पोझिशनला ब्रोमीन आहे आणि CH3 C डबल बॉन्ड O आणि हा Cl मिळून तयार होतो असेटिल क्लोराइड. ओके, या प्रकारे इथं तयार झालं 4-ब्रोमोअॅनिलीन किंवा पॅरा ब्रोमोअॅनिलीन. हा किती स्टेप आहेत? पहिली स्टेप ऍसिटिलेशन, दुसरी स्टेप ब्रोमिनेशन आणि तिसरी स्टेप ऍसिड और बेस हायड्रोलिसिस. ऍसिड और बेस हायड्रोलिसिस अशा पद्धतीनं हे करावं लागतं. म्हणून तुम्हाला जर आलं कन्वर्ट ॲनिलीन इनटू 4-ब्रोमोअॅनिलीन तर तुम्हाला फक्त ही स्टेप रिएक्शन, ही स्टेप रिएक्शन, ही स्टेप रिएक्शन एवढंच लिहायचं आहे. मी जे थिअरी सांगितलं ते थिअरी तुम्हाला समजण्यासाठी असतं. रिएक्शन फक्त याच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला लिहायचं का आणि हे समजण्यासाठी काढलेलं असतं. यातलं काहीही पेपर मध्ये काढायचं नसतं. इट इज ओनली फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज. ओके, तर या स्टेप होत असताना पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण? ॲनिलीनची रिएक्शन असेटिक अनायड्राइड सोबत, जेणेकरून असेटानिलाइड तयार झाला. हा ग्रुप असल्या कारणानं ह्या ऑर्थो पोझिशन काय झाल्या? ब्लॉक झाल्या, डिऍक्टिव्हेट झाल्या. नंतर असेटानिलाइड रिएक्शन ब्रोमीन सोबत केली, तयार झालं 4-ब्रोमोअसेटानिलाइड आणि नंतर हा 4-ब्रोमोअसेटानिलाइड ला आपण डायल्यूट HCl किंवा डायल्यूट NaOH सोबत देखील तुम्ही बॉईल करू शकता. डायल्यूट HCl सोबत बॉईल केलं की इथं पुन्हा NH2 ग्रुप तयार होतो, रिजनरेट होतो आणि पॅरा ब्रोमोअॅनिलीन किंवा 4-ब्रोमोअॅनिलीन हा प्रोडक्ट तयार होतो. अशा प्रकारे या झाल्या रिएक्शन्स. एकदा रिएक्शन्स पहा आणि या रिएक्शन्स पाहत असताना पहिल्या स्टेप मध्ये आपण ऍसिटिलेशन केलं, ऑर्थो पोझिशन ब्लॉक केली. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला पाहिजे ते ब्रोमिनेशन केलं आणि तिसऱ्या स्टेप मध्ये पुन्हा NH2 आपण वापस आणलेला आहे. NH2 गायब होऊ दिलेला नाही म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे प्रोटेक्टिंग NH2 ग्रुप बाय द प्रोसेस ऑफ असेटिलेशन. एकदा ह्या रिएक्शन्स पहा. घेतलं का लिहून? लिहून घेतलं असेल तुम्ही. ओके, आज आपण कोणते रिएक्शन पाहिले मग? तर आपण पाहिलं एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आता या रिएक्शन्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल अगोदर आपण नुसतं ब्रोमिनेशन पाहिलं होतं, ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. तर त्या रिएक्शन मध्ये ब्रोमोनियम आयन कुठे अटॅक केला होता? तर ॲनिलीनच्या ऑर्थो पोझिशन वरती आणि पॅरा पोझिशन वरती. आता लक्षात तुमच्या एरोमॅटिक याचा अर्थ काय? या रिएक्शन्स कोणत्या भागावरती व्हायच्या? तर या रिएक्शन्स एरोमॅटिक भागावरती व्हायच्या. कोणत्या भागावरती व्हायच्या? एरोमॅटिक भागावरती. म्हणून एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक का? कारण या रिएक्शन्स मध्ये इलेक्ट्रोफाइल कोणते आहेत? तर पहा, ब्रोमिनेशन मध्ये Br+ हा इलेक्ट्रोफाइल आहे. कोण येतं? Br+ हा इथं अटॅक करतो. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक आणि सबस्टिट्यूशन आहे. इथला काय निघून गेला? लक्षात घ्या ना, इथं काय असतो आपल्याला माहिती नाही. बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. हे कोणते फॉर्म्युला येतं? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. मी जर असं म्हटलं हे स्ट्रक्चर काढलं मी ॲनिलीनचं, हे स्ट्रक्चर काढलं ॲनिलीनचं, तर इथं याच असतो, इथं याच असतो, इथं याच असतो, इथं याच असतो, इथं याच असतो. आता काय तुम्हाला सांगायची गोष्ट आहे, तुम्ही 12वीला आहात. ओके, आणि म्हणून मी असं म्हणतो ज्यावेळेस आपण इथे विचार करतो असेटिलाइडचा, तर इथं काही नसतं. म्हणजे काय असतं? इथं याच असतं. इथला H+ हा कोण रिप्लेस केलाय? या पॅरा पोझिशनचा H+ हा Br+ न रिप्लेस केलाय. म्हणून ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत एरोमॅटिक रिंग वरती. ओके, तर आज आपण पाहिल्या ब्रोमिनेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन पाहिल्या? ब्रोमिनेशन. जर तुम्हाला प्रश्न आला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर ऑन ॲनिलीन, तर तुमची रिएक्शन कोणती असेल? तर अगोदरची रिएक्शन when aniline is react with bromine water it gives 2,4,6 ट्रायब्रोमोअॅनिलीन, ज्याचा की प्रेसिपिटेट हा व्हाईट कलरचा असतो. कोणता असतो? व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट असतो. नंतर तुम्हाला असे असतं की कन्वर्ट ॲनिलीन इनटू 2,4,6 ट्रायब्रोमोअॅनिलीन, तर याच्या अगोदरची रिएक्शन तुम्हाला लिहायची असते. आणि 3 मार्कासाठी तुम्हाला हे असतं कन्वर्जन ऑफ ॲनिलीन इनटू 4-ब्रोमोअॅनिलीन. म्हणजे 4-ब्रोमोअॅनिलीन हा कोणता आहे? इट इज अ मोनो-ब्रोमो डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲनिलीन. ॲनिलीनचा एकच ब्रोमीन असलेला डेरिव्हेटिव्ह आहे. ॲनिलीनचा एकच डेरिव्हेटिव्ह असलेला हा ॲनिलीन आहे. त्याला आपण म्हणतो मोनो-ब्रोमो डेरिव्हेटिव्ह. आणि मोनो-ब्रोमो डेरिव्हेटिव्ह करत असताना म्हणजे ॲनिलीनचा मोनो-ब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार करत असताना किती स्टेप आहेत त्या तुमच्या लक्षात आहेत. पहिली ऍसिटिलेशन, दुसरी ब्रोमिनेशन, तिसरी कोणती आहे? तर ऍसिड और
बेस हायड्रोलिसिस. तो कृपया लक्षात ठेवा. आणि यातले पॉइंट कोणते लक्षात ठेवा म्हणेल मी की NH2 ग्रुप कोणते कधी पण लक्षात ठेवा NH2 NHR आणि NR2 हे कसे असतात तर हे असतात ऍक्टिव्हेटिंग अँड ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात आणि इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे इलेक्ट्रॉन रिच सेंटर कोणते होतात तर या ऑर्थो पोझिशन आणि या पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रिच होतात. म्हणून NH2 NHR आणि NR2 these are activating and ortho para directing group अशा प्रकारे हे होत असतं. ओके, ह्या झाल्या रिएक्शन्स. इथपर्यंत मला वाटतं कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला नसेल. आणि एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आणखीन आपल्याला आज आपण पाहिलं तर ब्रोमिनेशन. ओके, ब्रोमिनेशन पाहिलं तर ॲनिलीनचं 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन तयार करणं किंवा ॲनिलीनचं कन्व्हर्जन कशामध्ये 4 ब्रोमो ॲनिलीन म्हणजेच पॅरा ब्रोमो ॲनिलीन मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं ते पाहिलं. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहूया काय पाहायचं नायट्रेशन ऑफ ॲनिलीन. तिथं पण आपल्याला तसंच पाहायचं आहे, नायट्रेशन ऑफ ॲनिलीन पाहायचं आहे. ॲनिलीनचं मात्र असं होतं की ॲनिलीनची रिएक्शन जर नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड केलं तर आपल्याला तीनही प्रोडक्ट तयार होतात. पॅरानायट्रोॲनिलीन, मेटानायट्रोॲनिलीन आणि ऑर्थोनायट्रोॲनिलीन तयार होतं. पॅरानायट्रोॲनिलीनचं प्रमाण हे 51%, मेटाचं प्रमाण हे आपल्याला भेटतं 47% आणि ऑर्थोनायट्रोॲनिलीनचं भेटतं ते 2%. अशा प्रकारे 3 प्रोडक्ट तयार होतात. आणि नंतर तिथं पण कन्व्हर्जन ऑफ ॲनिलीन इंटू पॅरानायट्रोॲनिलीन पाहत असताना कन्व्हर्जन ऑफ ॲनिलीन इंटू पॅरानायट्रो म्हणजे पॅरानायट्रोॲनिलीन करत असताना याच स्टेपनं पुढं आपल्याला जायचं असतं. म्हणून आजच्या ज्या रिएक्शन झालेल्या आहेत त्या एकदा वाचा, त्या एकदा पहा, एकदा दोनदा व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, सो थँक्यू सो मच. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.